नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या श्रद्धा साळुंखे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण पुन्हा नव्याने आपला शिवण क्लास जो काय होता तो लग्नाच्या ब्लाउजांमुळे आपण थोडा दिवस थांबवला होता. तर आता आपण नव्याने पुन्हा सुरुवात करणार आहोत. तर आपण सुरुवातीला आपण जी काय आहे ती पेपर कटिंग शिकणार आहोत आपल्या चॅनलवर. जे काय आपण शिवण क्लास शिकतो त्यामध्ये आपण सुरुवातीला तुम्हाला पेपर कटिंग कशी काढायची हे तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे जे काही ब्लाऊज आहेत ते व्यवस्थित तुमच्या हाताने कटिंग करून स्टिच करता यावे. त्याकरता पेपर कटिंग कशी काढायची, मग ती कापडावर कशी ठेवायची, हे सगळं आपल्या शिवण क्लासमध्ये मी सविस्तर शिकवणार आहे. तर जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, लाईक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ह्या अगोदर आपल्या शिवण क्लासचे जे काही व्हिडिओ आहेत, तयार ब्लाऊजवर माप कसे घ्यायचे, मेजरमेंटचं कसं माहिती दिली, ही संपूर्ण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले आहेत. तर ज्यांनी कोणी जे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर मी 28 साईजची पेपर कटिंग कशी करायची, छातीचा चौथा भाग कसा काढायचा, छातीची घडी किती, मुंडा किती, शोल्डर उतरू नये म्हणून याचं सोप्या ट्रिक देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आता आपण 30 साईजची जी काही कटोरी ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहोत त्याचे मी तुम्हाला माप जे काय आहे ते सविस्तरपणे समजून सांगते अगोदर. तर हे बघा, मी माप जे काय आहे ते स्केच पेननी पूर्णतः लिहून घेतलं, जेणेकरून तुम्हाला स्पष्ट असं दिसेल. तर मी आता तुम्हाला वाचून सांगते. जे काही आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत ते 30 साईजचं ब्लाऊज आहे. तर त्याचा चौथा भाग जो होता तो 7.5 इंच होतो आणि कस्टमरचं कमर आहे 26 इंचाचं, उंची आहे 13 इंचाची. कस्टमरला पुढचा गळा हा 5.5 इंचाचा हवा आहे, मागचा गळा 9.5 इंच, बाही उंची 3.5 इंच, दंडगेर 10 इंच, शोल्डर जे काही ब्लाऊज तयार शोल्डर असतं ते कस्टमरला 2.5 इंच हवं आहे आणि मुंडा जो आपण कटिंग करताना घेणार आहे तो घेणार आहोत आपण 5.5 इंच. तर चला मग आता आपण कटिंग करूयात. आज जे काही ब्लाऊजचं माप आहे तेच आपण बघून पेपर कटिंग करणार आहोत. तर अगोदर तुम्हाला एक न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि आपला जो काही शिवण क्लास आहे ते शिकण्यासाठी जे जे काही साहित्य लागतं आहे, त्याचं देखील मी आपल्या चॅनल एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे. तुम्हाला टेलरिंग काम शिकण्यासाठी, शिवण क्लास शिकण्यासाठी जे जे काही सामानाची गरज पडते हे सर्व साहित्य मी तुम्हाला या अगोदर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर आता सर्वांनी आपण आता पेपर कटिंगकडे बघूया. तर सर्वात अगोदर आपण ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकून घेऊ. तर तुम्हाला सांगते मी, जी काय आपल्या कस्टमरची ब्लाऊजची उंची आहे ती आहे 13 इंच. तर कुठल्याही साईजचं ब्लाऊज असू द्या, उंचीमध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं असतं. हे जे काय आहे ते पेपरची बंद घडी जी आहे ते आपल्या डाव्या हाताला म्हणजे उघड घडी आहे. तर आपण एकाच वेळेस मागचा आणि पुढचा भाग सोबत कट करणार आहोत. त्याकरता आपण असं डबल फोल्डचा पेपर घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण उंची टाकून घेऊ. तर ह्या टोकापासून आपण अगोदर ब्लाऊजची उंची टाकायची आहे. बघा, 13 इंच कस्टमरची तयार उंची आहे, त्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून अशी 14 इंचावर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची. तुम्ही हवं तर 14 इंच मार्किंग करून अशी सरळ रेष देखील मारून घेऊ शकतात. तर हे बघा, मी अशी वरून 14 इंच मोजून अशी सरळ मार्किंग करून घेतली. हवं तुम्ही तो पेपर जो आहे तो कट करून देखील घेऊ शकतात. तर मी बघा तुमचं लक्ष द्यावं म्हणून असं फोल्ड करून घेते. इथून वरची जी काही उंची आहे ती आपली 14 इंच आहे. आता आपल्याला उंची जे काय आहे ते आपली 13 मध्ये 1 इंच ॲड करून 14 इंच घेतली. आता जे काय आहे ते आपल्याला ब्लाऊजचं शोल्डर घ्यायचं आहे. तुम्हाला सांगते मी, प्रत्येक ब्लाऊजनुसार शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, ह्याचा मी एक चार्ट तुमच्यासाठी स्पेशल बनवून ठेवलेला आहे. तर मी जो काय आहे कटिंग करताना हा चार्ट तुम्हाला समजावा याचा देखील एक मी स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर टाकणार आहे. तर आता आपण 30 साईजसाठी शोल्डर किती घेतो, गळारुंदी किती घेतो, तर हे तुम्हाला सांगते मी. हे 30 साईजचं जे चार्टमध्ये तुम्हाला दिसतं आहे, 30चा चौथा भाग जो आहे तो 7.5 इंच. त्याच्यामध्ये आपण छातीची घडी जी ठेवतो त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच ॲड करतो. तर 9 इंच ही आपली छातीची घडी होती, 7.5, 8.5, 9, अर्धा इंच असं 1.5 इंच. त्यानंतर आपण गळारुंदी जी एक आहे ती 2.25 इंच घेतो आणि तयार कस्टमरचं जे ब्लाऊज आहे 2.5 इंचाचं शोल्डर आहे कस्टमरचं, तर आपल्याला अर्धा इंच जी काय आहे ती शिलाई मार्जिन ॲड करायची असते. त्यामुळे आपण शोल्डर जे आहे ते 3 इंच म्हणजे 2.25 आणि 3 जे दोघांची बेरीज करून किती होतं, 5.25 इंच होतं.
तर आपल्याला 30 साईजच्या छातीसाठी 5.25 इंचाचा आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे आणि मुंढा जे काय आहे ते 5.5 इंचाचं घ्यायचं आहे. जेव्हा आपण कटोरीचं माप टाकू तेव्हा मी तुम्हाला सांगेन 4.5 इंचावर कटोरीचं माप कसं टाकायचं. तर आता आपण जे काय आहे 5.25 इंचाचं शोल्डर टाकून घेऊया अगोदर. हे बघा, या बाजूने आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. हे बघा, ही जी आहे ती 5.25ची रेषे आणि आपल्याला 2.25 इंचावर गळारुंदी घ्यायची. हे बघा, तुम्ही हवं तर 2 इंच देखील घेऊ शकता, 2.25 देखील घेऊ शकतात. हे बघा, मी 2 इंच घेतली आहे जेणेकरून कस्टमरचा गळा जो आहे तो 9.5 इंचाचा आहे, तर शोल्डर उतरू नये म्हणून. तर आता आपल्याला पुढच्या गळ्याचं देखील लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, कस्टमरचा पुढचा गळा होता 5.5 इंचाचा, त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत आणि 6 इंचावर आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तर कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही, 2.5 इंचावर आपण तो बॉक्स तयार करून घेणार आहोत. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट करायला विसरू नका. मी नक्कीच तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आता आपल्याला लगेच आपण पुढच्या गळ्याचा जो काही आकार आहे तो अर्धा इंचावर देऊन घेऊ. हे पहा, या बाजूने आपल्याला अर्धा इंच आतमध्ये जायचं आहे आणि हळूवारपणे असा गोलाकार आकार द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, हळूपणे पुढच्या गळ्याला आपण गोलाकार आकार दिलेला आहे. आता आपण 5.5 इंचाचा जो काय आहे तो मुंढा टाकून घेणार आहोत. हे बघा, वरून 5.5 इंच. आता आपण छातीची घडी टाकायची. तुम्हाला मी जे सांगितलं होतं 7.5 इंच ही छातीचा चौथा भाग झाला, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे. मग आता 7.5 हा छातीचा चौथा भाग, त्याच्यामध्ये 1.5 इंच म्हणजे 7.5, 8.5, 9 इतकं आपलं 1.5 इंच जे काय आहे ते शिलाई मार्जिन ॲड झालं. आता आपण ह्याचा बॉक्स तयार करून घेऊ. सरळ रेष आपल्याला खाली घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही हवं तर याच्यामध्ये पट्टीचा देखील वापर करू शकता, पण माझ्या नेहमीच्या सरावामुळे मी डायरेक्ट असा टेप ठेवून आता बघा, हे जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ना तिथून देखील आपण एक वाटलं असं सरळ रेष अशी ओढून घेऊ जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, आपण हे इथं हवं तर दुसऱ्या मार्कर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे जे काय आहे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि इथून जी इतकी आपली घडी आहे ती छातीचा चौथा भाग टाकलेला आहे मी, लक्षात. आणि हा जो काही पुढचा गळा आहे तो 5.5 इंचाचा गळा आहे. तर तुम्ही इथं देखील लिहून ठेवायचं 5.5 इंचाचा गळा, त्याच्यामध्ये आपण प्लस अर्धा इंच केलेलं आहे, म्हणजे असं पूर्ण टोटल गळा जो काय आहे आपला तो तयार झालेला आहे 6 इंचाचा. हे बघा, हां, आणि हा जो काय आपण आतला जो काही आकार दिला तो आपण दिलेला आहे अर्धा इंचावर. आहे बघा, इथे लिहून ठेवते मी असा. तुम्ही हवं तर असं माप सगळीकडे लिहून ठेवू शकता. आणि ही जी गळारुंदी आपण जी घेतली आहे ती मी 2 इंचाची घेतली आहे. तुम्ही हवं तर 2.25 देखील लिहू शकता, पण मी 2 इंचाची घेतली. तर हे बघा, 2 इंच गळारुंदी असं तुम्ही लिहून ठेवायचं आहे. आणि हे शोल्डर, तर आपण संपूर्ण शोल्डर किती घेतलं, सगळं इथून ते इथपर्यंत जे काही शोल्डर घेतलं आहे आपण ते 5.25 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे. आता 2 इंच 5.25 मधून 2 इंच वजा झालं तर 3.25 इंचाचं हे आपण जे काही माप घेतोय ते शोल्डर उरतं. असं मार्किंग तुम्ही हवं तर करून ठेवायचं, लिहून ठेवायचं जेणेकरून तुमच्या लक्षात येईल का आपण किती मेजरमेंट घेतलेलं आहे. आणि तुम्ही वहीमध्ये देखील हे नोट करून ठेवायचे मंडळी. तर आता आपण हा जो काही मुंढ्याचा आकार आहे तो द्यायचा आहे. तर मागच्या मुंढ्याचा आकार आणि पुढच्या मुंढ्याचा आपण एकाच वेळेस देणार आहोत, कारण आपण दोन्ही पार्ट एकाच वेळेस काढतोय. त्याकरता आता आपण मुंढ्यामध्ये भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो का ताई मुंढ्यामध्ये काखेमध्ये जो काय आहे बगलेमध्ये घोळ येतो ब्लाऊजच्या, तो घोळ येऊ नये म्हणून मी तुम्हाला एक सोपी ट्रिक देणार आहे. जे आपण इथं 1.5 इंच जे मुंड्याला खोलीचा आकार देतो ना, तर आता हे कसं आहे छोट्या साईजचं माप आहे 30 साईजचं, तर आपण याला 1.25 इंच इतकं मुंड्या खोलीचं अंतर घेणार आहोत. तर तुम्हाला हे बघा, ह्या टोकापासून ते इथपर्यंत
इथून इकडचं जे काही अंतर आहे ते 1.25 इंचाचं अंतर आहे. तर हे जे काही टोक आहे ना मुंढ्याचं, इथून आपल्याला वरती असं आतमध्ये 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हळुवारपणे जो काय आहे मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. मी थोडासा पेपर फिरून घेते जेणेकरून आपला जो काही शेप आहे एकदम प्रॉपर येईल. आता इथे घोळ येऊ नये म्हणून अर्धा इंच आपल्याला डाऊन जायचं आहे बघा. अशा प्रकारे हे जे आपण मार्किंग दिलं आहे ना, इथून आपल्याला अर्धा ते 1.25 इंच असा उतार द्यायचा आहे मुंढ्याला, जेणेकरून इथे आहे ना घोळ येणार नाही किंवा ब्लाऊज बगलेमध्ये काचणार नाही आपल्याला. आता हा झाला मागच्या मुंढ्याचा आकार. आता आपल्याला पुढच्या मुंढ्याचा देखील आपण लगेच आकार देऊन घेऊ. ते बघा मी वेगळ्या स्केच पेनचा वापर करतो जेणेकरून तुमच्या लक्षात यावा. हे बघा ह्या मुंढा जो काही आपण 1.25 इंचावर काढला ना, तिथून अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं. या मुंढ्यापासून अर्धा इंच आतमध्ये इतकं बघा, अर्धा इंच इतकं आपल्याला मध्ये घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपण याला देखील गोलाकार भाग द्यायचा आहे. तो हवं तर तुम्ही इथून थोडासा आतमध्ये देखील घेतलं तरी चालतो, कारण भरपूर जणांना कसं इथं रिंकल येतं वगैरे. थोडासा असं आपल्याला आतून असं जायचं आहे भाग, जास्त नाही, थोडासा नॉर्मल काहीतरी आपल्याला आतून जायचं आहे पुढच्या मुंड्याचा आणि मागच्या मुंड्याचा सरळ घ्यायचा आहे. तर आलं तुमच्या लक्षात? जो काय आपण हे जे काय पहिले माप घेतलं ते 1.25 इंचाचं घेतलं बरोबर, आणि हा जो काही आतल्या मुंढ्याचा आकार घेतला आहे आपण इथून अर्धा इंच कमी, म्हणजे आपण जर इथून मोजलं तर ते आपलं किती येतं, 1.25 इंच इतकं भरेन एखाद्या वेळेस. बघा इथून इतकं माप जे आहे ते आपलं 1.25 इंच भरतं. इथून जर आपल्याला घेतलं तर तुम्ही हवं तर इथून जरी मोजलं या टोकापासून तर आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे, आणि इथून जर आपण या बाजूने कमी केलं तर अर्धा इंच आतमध्ये घेतलं तरी प्रॉपर चालतं, व्यवस्थित आकार येतो, कुठल्याही प्रकारचा घोळ येत नाही, पुढच्या बाजूला देखील ब्लाऊजच्या चुन्या येत नाही किंवा घोळ येत नाही. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवण्याचं सांगते आहे. माझ्याकडून जेवढं शक्य होईल तुम्हाला तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करीन, कारण मलाही वाटतं का माझ्यासारखं तुम्ही म्हणजे शिकावं, स्वतःचे 2 पैसे कमवावे, स्वावलंबी बनावं. आणि कसं आहे, शिकण्याला कुठलंही वय नसतं मित्रांनो. कला ही इतकी सुंदर आहे, जी हातची कला आहे ना ती खूप सुंदर आहे. जेव्हा आपण कटिंग करायला शिकतो, स्वतःचं ब्लाऊज कटिंग करून शिवून जेव्हा आपण अंगात घालतो, तो एक आनंद जो काही असतो तो खूप वेगळा असतो मित्रांनो. हा अनुभव मला खूप आलेला आहे, तर तुम्ही देखील हा अनुभव घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहीन. आपल्याला सगळं काही शिकायचं आहे. तर आता इथपर्यंत आपल्याला ओके झालं आहे. मागच्या मुंड्याचा आकार देखील मी तुम्हाला क्लिअर केला आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार देखील मी क्लिअर केला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला मी एक ट्रिक सांगते. भरपूर जणांना प्रॉब्लेम असतो की खूप छान कटिंग केली पण तरीही ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरतं, फिटिंगला छान बसतं पण मग ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरतं. तर मग काय करायचं, हे जे आपण गळारुंदी टाकतो ना, इथून आपल्याला हे जे आहे ना, इथून आपल्याला अर्धा ते 1.25 इंच असं डाऊन द्यायचं आहे. तर ते तिरकस असं डाऊन करायचं. ते तुम्हाला दाखवते मी. असं तिरकस आपल्याला टेप ठेवायचा आणि अर्धा ते 1.25 इंचावर आपल्याला उतार द्यायचा आहे शोल्डरला. हे बघा अशा प्रकारे अर्धा ते 1.25 इंचावर आपल्याला असं शोल्डरला जो काय आहे तो उतार द्यायचा आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे शोल्डरला एकदम टच टू टच बसतं आणि शोल्डर आपलं उतरत नाही आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला तिरकस कटिंग करताना देखील असं तिरकस कट करून घ्यायचं आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकणार आहोत. तर जे आपलं जे कमरेचं भाग आहे ना, त्या बाजूने आपण 2.5 इंच टाकणार आहोत. हे बघा खालून वरती 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. क्रॉसपट्टीचं आता आपण मार्किंग करत आहोत, आणि ही जी काय आहे आपली डावी बाजू, त्या बाजूला आपण 3 इंच मार्किंग करणार आहोत. हे बघा 3 इंचावर करायचं आहे. वरती 1.25 इंच घ्यायचं आहे किंवा घ्यायचं आहे आणि असं गोलाकार आपल्याला आकार देऊन घ्यायचं आहे. तर अगोदर मी अशी सरळ रेष टिप मारून घेते. हे बघा
त्यानंतर हे बघा इथून 2.5 इंच इतकं असं अंतर घ्यायचं आणि हा जो काही वरती आपण मार्किंग केला आहे ना तिथून हळूवारपणे आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा कटोरी जॉईंट करतो त्यावेळेस आपली प्रॉपर अशी कटोरी बसते व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचं माप टाकायचं आहे. आता भरपूर जणांना प्रश्न पडतो, आता कटोरीचं माप कसं टाकायचं? तर काय करायचं, जे तुमचं मेजरमेंटचं ब्लाऊज आहे त्यावरून तुम्ही कटोरीचं ब्लाऊज माप जे काय मोजू शकतात. तुम्हाला मी सांगते, जे काही चार्ट आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये आपण 30 साईजची जी काही कटोरी घेतली आहे ती आपण 4.5 इंचाची कटोरी घ्यायची आपल्याला. आता ही जी अशीच कटोरी आपण ब्लाऊजवर स्टिच करत नाही, तर आपण ती वाढवतो. तर वाढवण्याच्या अगोदर आपण जी काय आहे ती कच्ची कटोरी जी म्हणतो आपण, मूळ कटोरी, ती काढणार आहोत अगोदर. तर आपण इथून छातीच्या बाजूने 4.5 इंच मार्किंग करायचं आहे आपल्याला. हे बघा इथे 4.5 इंच. इथून आपल्याला सरळ रेष घ्यायची आहे, सरळ आपल्याला रेष घ्यायची काढून. हे बघा अशी. आणि ही जी आपण रेष काढली ना ती जे काही गळ्याचा आकार दिला आहे ना इथे अशी जॉईंट करून घ्यायची. आता काय करायचं आहे आपल्याला, हा जे काय आपण असा बॉक्स केला आहे ना तर या मुंड्यापासून आपल्याला 2.5 इंच इतकं मार्किंग करायचे. तर बघ ह्या कोण्यापासून आपल्याला टेप धरायचा आहे असं आणि 2.5 इंच इथं बरोबर येतं. तर तुम्हाला हळूवारपणे कटोरीचा शेप द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही कटोरीचा प्रॉपर शेप द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली जी काही पेपर कटिंगची जी आहे ती कटोरी तयार झालेली आहे. आता हे जे काही पॅटर्न आपण आखलं आहे ना ते इथं तुम्ही लिहून ठेवायचं. तुम्ही हवं तर 5 इंचाची देखील कटोरी घेऊ शकता, 4.25 इंचाची देखील घेऊ शकता. पण माझी जी कस्टमरच्या ब्लाऊजची जी काही कटोरी आहे ती छोटी आहे, त्यामुळे मी 4.5 इंच, ही तुमची लहान मोठी देखील होऊ शकते माप. तर कस्टमरच्या मापानुसार आपल्याला घ्यायचं असतं. तर आता आपण हे कट करून घेणार आहोत. आता कट कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर व्यवस्थित कट करायचं, काही कट करायचं नाही. आपण जे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलं आहे तिथून आपल्याला सरळ घ्यायचं आहे. आता काय करायचं, हा जो काही आपण गुलाबी ह्याच्यामध्ये बाहेरचा मुंड्याचा आकार दिला आहे तो आपण अगोदर कट करायचा. लगेच पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा नाही, कारण आपण मागचा आणि पुढचा भाग सोबत कट करू. त्याकरता आपण अगोदर मागच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण मागच्या मुंड्याचा आकार कट केलेला आहे. आता आपण हे शोल्डरवरून जे काही डाऊन दिलं आहे तिरकस ते देखील कट करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे. आता आपण काय करायचं आहे, हा जो काही पुढच्या गळ्याचा आकार दिला आहे ना तो असा कट करून घ्यायचा आहे. केला कट. आता आपण हे बघा, आता हे बाकीचे पार्ट आपल्याला कट नाही करायचे. त्या अगोदर आपण हे जे काही मागचा पुढचा भाग जो काही आपण एकत्र कट केला होता ना तो इथून सेंटरमधून आपण हे बघा सेंटरमधून आपल्याला कट करायचे आणि मागचा भाग जो काय आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे. हळूवारपणे कापून घ्यायचं आहे बघा. आता फ्रंट आणि बॅक आपले सोबत निघलं. आता आपण काय करून घेऊ, जो काही मागच्या गळ्याचा शेप आहे ना तो लगेच देऊन घेऊ. आता कस्टमरचा मागचा जो काही गळा होता तो होता 9.5 इंचाचा. जो काही कस्टमरचा मागचा गळा आहे तो आपण अगोदर टाकून घेऊ. तर आपल्याला शोल्डरपासून हे बघा इथून शोल्डरपासून 9.5 इंच जे काही मागचा गळा आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून असा 10 इंचावर आपण मागचा गळा टाकून घेणार आहोत. तर बघा तुम्हाला जर पसरट हवत असेल तर तुम्ही खालची जी काही गळा रुंदी ती 3 इंच देखील घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे. आणि सरळ रेष मारून एक बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे असा. आणि हळूवार गोलाकार आकार देऊन
जो काही मागच्या गळ्याचा शेप आहे प्रॉपर तो आपण कट करून घेऊ. अशा प्रकारे आपण ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचा आकार दिलाय. आता काय करायचं, ज्यावेळेस आपण हा जो पाठीचा टक्स देतो ना त्यावेळेस हा जो इकडचा भाग आहे तो खाली येतो. तर काय करायचं आपल्याला, इथे जी शोल्डरची पट्टी आहे ती एकदम व्यवस्थित बसेल आणि ब्लाऊज कमरेतून खाली जाऊ नये म्हणून आपल्याला इथं असा अर्धा इंचाचा असं तिरकस द्यायचं आहे. हवं तर तुम्ही 2 किंवा 2.5 इंचावर मार्किंग करून असं कडेनी तुम्ही हे बघा, मी तुम्हाला 2 इंच इतकं मार्किंग ठेवते आणि ही जी बाजू आहे इकडची कमरेची बघा, नीट बघा तुम्ही, तर इथून आपल्याला अर्धा ते पाऊण इंच असं तिरकस डाऊन द्यायचं आहे. हे बघा असं आणि कट करायचं असं तिरकस अशा प्रकारे जेणेकरून आपण फिटिंग करू तेव्हा आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो आणि जो काही टक्स दिला हा इकडचा भाग जो खाली उतरतो तो खाली येत नाही आणि एका रेषेत आपली पाठीचा भाग तयार होतो. ज्यावेळेस आपण स्टिचिंग करू त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर आता आपण पुढचं जे काय आहे तो पार्ट तयार करून घेतो. आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. हा जो काय आपला पुढचा पार्ट आहे ना तो आता कसा कट करायचा, इथून आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची, त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आणि जी काय कटोरी आहे ॲज टी ॲट तशी कट करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. आता आपण हा जो काय आहे आतल्या मुंड्याचा आकार कट करून घेऊ. कधीही कटिंग करताना घाईघाईत मागचा आणि पुढचा मुंडा लगेच कट नाही करायचा. त्याने काय होतं, घाईघाईमध्ये आपण कट करतो आणि पूर्ण कटिंग जी आहे ती आपली बिघडून जाते. ते करता कधीही असं करायचं नाही. आता आपण सगळे पार्ट जे काय आहे ते कट करून घेतलेले आहे. आता आपण ही जी काय मूळची कटोरी आहे त्यात कशी वाढवायची हे मी तुम्हाला लगेच दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मध्ये स्किप करू नका, नाही तर तुम्हाला पेपर कटिंग व्यवस्थित समजणार नाही. याच्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर असं एक तुम्हाला न्यूजपेपरचं आहे का पेपर घ्यायचा आहे खाली, त्यावर ही जी काय आपली मूळची कटोरी आहे ना ती अशी ठेवून घ्यायची तुम्हाला. तर तुम्ही हवं असं असे तिरकस वगैरे पण ठेवू शकतात, पण हे बघा असं चौकोनी पेपर जो काय आहे तुम्हाला कट करून घ्यायचा आहे त्यावर ही जी काही कटोरी ती आपल्याला अशी ठेवून घ्यायची व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे आणि जशी आहे ना तशी ती आपल्याला आखून घ्यायची आहे. तर बघा जशी ती कटोरी आहे ना तशी सेम आपल्याला फक्त ठेवून आखून घ्यायची. त्यानंतर मी तुम्हाला ही कटोरी कशी वाढवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण जे काय आहे ब्ल्यू स्केच पेनने अगोदर ही कटोरी जी आहे ती आहे तशी ठेवून आखून घेणार आहोत. हे बघा आहे तशी आपण जी काही कटोरी होती ती व्यवस्थित आखून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण हिला वाढवणार आहोत. तर आता कटोरी कशी वाढवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे बघा तर ही आहे आपली 30 साईजची कटोरी, बरोबर. आता 30 साईजची कटोरी जशी 28ची कटोरी आपण 1 इंचाने वाढवतो सेम त्याच प्रोसिजरमध्ये आपण 30 साईजची कटोरी वाढवत असतो. तर आता इथून काय करायचं आपल्याला, या बाजूचं जे काही टोक आहे या बाजूने आपल्याला इकडे 1 इंच इतकं मार्जिन घेऊ शकतं. हा जर कस्टमरची चेस्ट साईज चांगली असेल किंवा 30 साईज आहे पण छाती असेल व्यवस्थित तुम्ही हवं 1.25 इंच देखील घेऊ शकता, 1.25 इंच, पण मी 30 इंच इतकं घेणार आहे. 1 इंच एक्स्ट्रा करणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा इकडून 1 इंच आणि ही जे काही इकडचा पार्ट आहे ना या बाजूने आपण 1 इंच घेणार आहोत. हवं तर तुम्ही दुसऱ्या स्केच पेनने देखील करू शकते. बघा मी तुम्हाला लक्ष द्यावं म्हणून ब्लॅक कलरच्या स्केच पेनने दाखवते. त्यानंतर स्केच पेन पण चालत नाही व्यवस्थित. हे बघा आता पिंक कलरचा घेतला मी, इथून 1 इंच आणि इकडून 1 इंच, बरोबर.
आता काय करायचं, ही जी वरची जी काही गोलाकार बाजू आहे ना, इकडच्या बाजूने आपल्याला अर्धा ते पाऊण इंच आपल्याला वाढून घ्यायचं आणि इकडून देखील आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे बघा. तुम्ही हवं तर टेपने देखील मोजू शकताय बघा. इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडची जी काही बाजू आहे त्या बाजूला अर्धा इंच इतकं आपल्याला वाढून घ्यायचं आहे. आता हे जे काय आपण इथं 1 इंच वाढवलं आहे ना, तर आपल्याला इथं हे जे दोन्ही पॉईंट आहे ते जॉईंट करून घ्यायचे. वरून अर्धा आणि खाली 1 इंच झालं. आता इकडच्या बाजूला आपल्याला हळूवारपणे असं फिरून फिरून ह्या पॉईंटपर्यंत गोलाकार भाग द्यायचा आहे. तुम्हाला जसजशी प्रॅक्टिस होईल तसतशी तुम्हाला प्रॉपर जो काय कटोरीचा शेप आहे तो तुम्हाला जमणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी शेप देऊन घेतला आहे. आता काय करायचं, व्यवस्थित आपला कटोरीचा पफ आला पाहिजे. त्याकरता आपण काय करायचं, हे जे आपण 1 इंचाचं मार्किंग घेतलं आहे ना, इथून टेपच ठेवायचा आणि इथपर्यंत, माझ्या बोटाकडे लक्ष द्या, इथपर्यंत तुम्हाला हा टेप ठेवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे. तर 7ला म्हणजे ही आपली जी काही कटोरी आहे ती 6.25 इंचाची तयार होते. आपल्याला या कटोरीचा मध्य काढायचा आहे. तर हा टेप इथून असा या टोकापर्यंत ठेवायचा. त्यानंतर ही जी काही कटोरी आहे हिचा आपल्याला मध्य करायचं आहे बघा. अशा प्रकारे टेप उचलून इथं ठेवायचा आणि जे काही मार्किंग आहे ना तर आपलं सेंटर निघतो कटोरीचा, बरोबर. त्यानंतर खालून आपल्याला हवं तर तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच देखील लिहू शकता. तर मी 1.5 इंच इतकं मार्किंग खाली करते हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं, आपण जे हे 1.5 इंच मार्किंग केले ना, तर हा पॉईंट आणि हा पॉईंट एकाला एक हे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे आपण जी काही 30 साईजची कटोरी आहे ती वाढवून घेतलेली आहे बघा. या बाजूला आपण 1 इंच वाढवलेलं आहे, इकडनं देखील 1 इंच वाढवलं आहे, हे आपण 1.5 इंच वाढवलेलं आहे. आलं लक्षात. इकडं आपल्याला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला देखील अर्धा इंच अशा प्रकारे आपली जी काही मूळची कटोरी होती ती आता आपण वाढवून घेतलेली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे कटोरी वाढवून बघा. या कटोरीचा पफ खूप छान प्रकारे बसतो. मी तुम्हाला कट करून दाखवते, टक्स दिलं आपली कटोरी कशी तयार होईल ते. आता जी काय आपण कटोरी आखली होती ती आपण आता कट करून घेतलेली आहे. तर आता आपलं जे काय आहे ते पॅटर्न दाखवते तुम्हाला. हे आपण बॅक पार्ट कट केला, ही जी आहे कटोरी, ही आहे साईड पट्टी हे बघा, आणि ही आहे आपली क्रॉस पट्टी. आता आपल्याला फक्त जे काही राहिलं आहे ते फक्त राहिली आहे स्लीव्ज राहिली. आता आपण लगेच स्लीव्जची कटिंग देखील करून घेऊ. आता कस्टमरची जी स्लीव्ज आहे ती 3.5 इंचाची स्लीव्ज आणि 10 इंचाचा दंड घेरे. आता आपण स्लीव्जची उंची टाकून घेऊ बाहीची. तर बघा, हे आपला जो काही पेपर आहे उरलेला पेपर आहे हा डबल घडीचा पेपर आहे बघा. तर आपण एकाच वेळेस बाहीची कटिंग करणार आहोत. त्याची काही बंद घडी आहे ते आपल्या डाव्या हाताला आली पाहिजे. आता इथून वरती आपण बाहीची उंची टाकणार आहोत. कस्टमरची बाही आहे 3.5 इंच, त्याच्या आपण शिलाई मार्जिन जे आहे ते 1 इंच ॲड करणार आहोत. आपण असं 4.5 इंच घेणार आहोत. म्हणजे आपलं अर्धा इंच खाली जॉईंट करायला जाईल आणि वरती जे काय आहे ते आपलं बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच जाईल. जर तुम्ही बिगर अस्तरची बाही जर कटिंग करत असाल कापडावर, तुम्हाला खालून जी काही पट्टी लावतो आपण त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कापड 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. पण आपण आता हे पेपर पॅटर्न कट करतो डायरेक्ट, त्याकरता आपण फक्त 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत. तर 3.5 मध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून आपलं झालेलं आहे 4.5 इंच. 4.5 इंचावर आपण उंची टाकून घ्यायची. त्यानंतर आपण छातीचा जो काय आहे तो चौथा भाग टाकायचा आहे. असा आडवा छातीचा चौथा भाग आपला 7.5 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून आपण 8 इंचावर अशी सरळ रेष मारून घेणार. त्यानंतर आपल्याला टाकायची आहे बाहीची कॅप हाईट. तर आपण
3.5 इंचाची बाही आहे त्याकरता आपण 2 इंचाची जी काय आपण कॅप हाईट टाकणार आहोत ते बघा अशी. त्यानंतर काय करायचं, एवढं आपण तयार केलं का या बाजूने आतमधल्या बाजूने 1.5 इंच घ्यायचे आपल्याला बघा अशी. जी शिलाई मार्जिनची असते ना ती 1.5 इंच घ्यायची अशा आपल्याला आतमध्ये रेष मारून घ्यायची 1.5 इंच हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं, आता आपल्या स्लीव्जला जे काय आहे माप द्यायचं आहे. म्हणजे आता मेन आपला जो काही बाहीचा जो काही आकार आहे तो द्यायचा आहे. तर आता व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. काय करायचं, ही जी बाई आपण आहे ना जे काय आपण माप टाकलं आहे ते आपण इकडच्या बाजूने 1 इंच त्यानंतर 2 इंचावर अशा 2 मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि हा पॉईंट, हा जो 2 नंबरचा पॉईंट आहे हा आपल्याला इथे जॉईंट करायचं. असं हळूवारपणे बाहीचा आकार देत असं उतरत जायचं थोडंसं. आणि जेव्हा इथे येतं ना तर मुंढ्यामध्ये ब्लाऊज घोळ येऊ नये म्हणून असा 1.5 इंचावर आपण उतार देणार आहोत. ते बघा अशा प्रकारे असा इथून आपण उतार देणार आहोत. त्यानंतर आपण हे जे 1 इंचाचं मार्किंग आहे ना इथून आपण आतल्या मुंड्याचा म्हणजे पुढच्या बाईच्या मुंड्याचा आकार देणार आहोत बघा अशा प्रकारे. हे दोघांमध्ये अर्धा ते 1.5 इंचाचं 1 किंवा 1.5 इंचाचं अंतर पाहिजे. इतका आपण हा गुलाबी जी स्केच पेनने केले ते पुढच्या बाजूच्या मुंड्याचा आकार आहे आणि हा मागच्या बाजूचा मुंड्याचा आकार आहे. हा बाईचा जो काय आकार आहे तो देऊन घेतलेला आहे. आता आपण दंडघेराचं माप टाकून घेऊ. आता कस्टमरचा दंडघेरा आहे 10 इंच, तर 10चं निम्म आपल्याला तर टाकायचं आहे 5 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला 6.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हा जो काही पॉईंट आहे तो याला जॉईंट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि एवढ्या सोप्या पद्धतीत आपण बाही कटिंग केलेली आहे. कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. जर तुम्ही अशा प्रकारचं पेपर कटिंग करून बघा एकदा. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे आपली 30 साईजची जी काही पेपर कटिंग आहे बघा. आता ही बाही मी कट केली. आता फक्त बाहेरचा मुंड्याचा आकार मी कट केलेला आहे. आता काय करायचं, बाही अशी ओपन करून घ्यायची आणि हा आतल्या मुंड्याचा जो काही आकार आहे तो आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे आपण आतल्या मुंड्याचा आकार आहे तो कट करून घेतला आहे. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपलं संपूर्ण पेपर कटिंग 30 साईजचं कंप्लीट झालेलं आहे. तर हे बघा पाठीचा भाग, कटोरी, साईडपट्टी, क्रॉसपट्टी आणि बाही संपूर्ण मी तुम्हाला कसं कटिंग करायचं, कशा सोप्या ट्रिक तुम्हाला मी काही सांगितलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.